श्री स्वामी समर्थ. कधी-कधी काही गोष्टी आपल्याकडे नेहमीच येत नाहीत. आजचा संदेश पण असाच आहे, जो स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचलाय. थोडा वेळ द्या आणि मन लावू नका. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांवर कधीच संकट येणार नाहीत, कारण त्यांच्या कपाळावर तुझ्या विश्वासाची राख आहे. आज तुला जाणवेल की तुझी किती भीती हळूहळू विरघळत चालली आहे. जणू मनावरचं ओझं कोणी अलगद खाली ठेवलं आहे. ज्या क्षणी तू घाबरला त्या क्षणी स्वामी जागे होते. तू झोपेत असतानाही तुझ्या मुलांभोवती त्यांनी संरक्षणाचं वर्तुळ आखलं होतं. आज तुला कळेल की प्रत्येक अश्रू व्यर्थ गेला नाही. प्रत्येक प्रार्थना स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचली होती. ज्या दिवशी तू म्हणालास, स्वामी माझ्या मुलांना सांभाळा, त्या दिवशी स्वामींनी तुझे काळीज आपल्या हातात घेतलं. आज तुला जाणवेल की संकट दूर गेले नाही आहे, तर तुला न स्पर्श करता तुझ्या जवळून निघून गेला आहे. ज्या रस्त्यावर तुला अंधार दिसत होता त्या रस्त्यावर स्वामी आधीच प्रकाश ठेवून गेले होते. आज तुझं मन शांत होईल, कारण स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस, तुझी लेकरं माझ्या नजरेत आहे. तू कामात थकलास, मनाने हारला, पण विश्वास सोडला नाही. म्हणून स्वामी तुला सांगतायत, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या मुलांसोबत आहे. आज तुला कळेल की प्रत्येक विलंब नकार नव्हता, तू फक्त योग्य वेळेची तयारी होती. ज्यावेळी तू म्हणालास आता काहीच उरलं नाही, त्याचवेळी स्वामी म्हणाले होते, आता चमत्कार सुरू होईल. आज तुझ्या घरात अलगद शांतता उतरेल. मुलांच्या हसण्यात स्वामींची कृपा दिसेल. ज्या भीतीने तुझं मन घट्ट झालं होते, तिथे भीती आज विश्वासात बदललेली दिसेल. स्वामी म्हणतात, मुलं मोठी होतील, त्यांना निर्णय घ्यावे लागतील, पण चुकीचा रस्ता मी त्यांच्या नजरेसमोर कधीच येऊ देणार नाही. आज तुला जाणवेल की तुझं ओझं हलकं झालं आहे, कारण ते ओझं स्वामींनी स्वतः उचललं आहे. ज्या गोष्टी तू न बोलता सहन केल्या त्या सगळ्यांची नोंद स्वामींनी ठेवली आहे. आज तुझ्या मनात एक नवा विश्वास उगवेल की माझ्या लेकरांचं भविष्य सुरक्षित हातात आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रेम दे, संस्कार दे, उरलेली काळजी माझ्यावर सोड. आज तुला जाणवेल की तू एकटा नव्हतास, कधीच नव्हता. स्वामी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत चालत होते. ज्या रात्री तू डोळे उघडे ठेवून बसला त्या रात्री स्वामी तुझ्या घराभोवती पहारा देत होते. आज तुझ्या छातीत एक वेगळंच समाधान नसेल, कारण देवाने तुला ऐकलं आहे, ते तुला आतून जाणवले. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांवर संकट येणार नाहीत, कारण संकट येण्याआधीच मी त्यांना थांबवतो. आज जे शब्द फक्त तू ऐकू नकोस, मनात आठव, साठव, कारण हे शब्द तुला आयुष्यभर बळ देणार आहेत. आज स्वामी तुझ्या मनाशी हळूच बोलत आहे, कारण तुझ्या शांततेची वेळ आली आहे. ज्या चिंता तू आतमध्ये दडवून ठेवल्या होत्या त्या आता विरघळायला लागल्या आहेत. तुला कळेल की देव उशीर करत नव्हता, तू फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होता. तुझ्या मुलांच्या वाटेवर अदृश्य हात उभा आहे, जो प्रत्येक चुकीचं पाऊल आधीच थांबवत आहे. आज तुझ्या श्वासात एक वेगळीच स्थिरता असेल, जणू बराच काळ थांबलेला दिलासा आत उतरतो आहे. स्वामी म्हणतात, तू जे काही सहन केलेस त्याचं मोल कधीच वाया जाणार नाही. ज्या गोष्टीसाठी तू शब्दशही वापरले नाहीत त्या भावना देवाने ओळखल्या आहेत. आज तुला जाणवेल की घरातील हवा थोडी हलकी झाली आहे, कारण काळजीचं ओझं आता कमी झालं आहे. तू जेव्हा स्वतःला कमकुवत समजत होता तेव्हा तुझा विश्वास सगळ्यात मजबूत होता. स्वामी तुझ्या लेकरांना धैर्य देत आहे, ज्यामुळे ते संकटाला घाबरणार नाहीत, तर समोर जाणार आहेत. आता काळजी तुला वाटणार नाही. ती संरक्षण म्हणजे सगळं सोपं होणं नाही आहे, तर प्रत्येक परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग मिळणं आहे. तुझ्या घराच्या दाराशी नकार थांबवला जात आहे आणि संधीला आता बोलवलं जात आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त मन स्वच्छ ठेवलंस म्हणून तुझ्या आयुष्यात अडथळे टिकले नाही. आज तुझ्या डोळ्यात भविष्याबद्दलची भीती नसेल, तर विश्वासाची चमक असेल. ज्या प्रार्थना अर्धवट राहिल्या असं वाटलं त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तुझ्या मुलांच्या बोलण्यात, वागण्यात, निर्णयामध्ये एक वेगळाच स्थैर्य दिसेल. स्वामी हळू सांगतात, तू घडवलंय त्यांचं मन, आता मी घडवते त्यांचं नशीब. आज तुला कळेल की देवावर विश्वास ठेवणं कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर धैर्याचं मूळ आहे. तुझ्या घरात आनंद अचानक येणार नाही,
तो अलगद पसरत जाणार आहे. स्वामी म्हणतात, जे जपलं जातं तेच टिकतं आणि तुझ्या विश्वासाचं मी रक्षण करतो. आज तुला समाधान मिळेल, कारण फक्त मनात प्रश्न उरणार नाही तर स्वीकारणार असेल. पुढे जाता चालत राहता पावलांखाली जमीन मी मजबूत बनवत राहतो. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांच्या आयुष्यात अंधार आला तरी दिशा हरवणार नाही. आज हे शब्द मनात साठवून ठेव, कारण उद्या हे शब्द तुला पुन्हा उभं करतील. तुझ्या मुलांच्या भविष्याच्या वाटा सुरळीत आहे. स्वामींच्या दृष्टीने कोणताही अडथळा टिकत नाही. आज तुला जाणवेल की चिंता आणि भीती यांचा भार हलका झाला आहे. ज्या क्षणासाठी तू धीर धरला होता त्या क्षणाने विश्वासाला उंची दिली आहे. तुझ्या घरात आनंदाची हलकी हवा आहे. जणू सर्व दुःख मागे राहून गेलं आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या कष्टांचं फळ मुलांच्या यशात दिसणार आहे. तू जेव्हा शिकवण देत होता तेव्हा मी गपचूप त्यांच्यावर मार्गदर्शन करत होतो. आज प्रत्येक क्षणात आशेची किरणं दिसतील, ज्यामुळे मनातील अस्वस्थता दूर होईल. तुझ्या मुलांची हसरे चेहरे उगाची नाही, ही माझी कृपा आहे की तुला समाधान आणि भान नाही. स्वामींच्या कृपेने प्रत्येक निर्णय योग्य ठरेल, तरी अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळेल. आता तुला जाणवेल की काळजीचं वजन हलकं झालं आहे, मन हलकं आहे आणि विश्वास मजबूत आहे. तुझ्या घरात गप्पांचा आवाज गोड होईल. तुझ्या दिलासा देणाऱ्या शब्दांना फळ मिळेल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने ते प्रत्येक अडचण पार करतील. आज तुला समजेल की संकट नाही तर जीवनाची परीक्षा होती आणि तुझ्या मुलांनी ती उत्तम पार पाडली आहे. तुमच्या घरात सुखाच्या आणि क्षणाच्या उधळणी होतील. जणू स्वर्गाचा प्रकाश घरात उतरला आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक रात्री जेव्हा तू विचाराला हरवला त्यावेळी मी तुझ्या बालकांच्या जागी उभा होतो. आज तुला दिसेल की विश्वास आणि प्रेमाची शक्ती किती मोठी आहे आणि त्यात कोणताही धक्का बसू शकत नाही. तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शनाचा प्रकाश असेल, जो त्यांना अंधारातही दिशा दाखवेल. आज तुला कळेल की ते जे केलेस ते फार मोठं आहे, जरी तुला हे समजलं नसेल. स्वामी म्हणतात, जिथे प्रेम आहे तिथे संकट टिकत नाही, म्हणून तुझ्या घरात कायमची शांतता राहील. तुझ्या घरातील शांतता वाढत आहे. जणू सूर्यकिरण प्रत्येक खोलीत झेपावत आहे. मुलांच्या स्वप्नांना पंख आले आहेत. ज्या क्षणासाठी तू घाबरत होता तो क्षण आता त्यांच्यासाठी प्रकाश बनला आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचण त्यांना फक्त मजबूत बनवण्यासाठी आली आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक शंका स्वतःच निघून गेली आहे आणि समाधान मनात उतरला आहे. तुझ्या मेहनतीला अबाधित फळ मिळणार आहे. जणू प्रत्येक प्रयत्न स्वर्गीय हाताने जपला आहे. तुझ्या मुलांच्या हसण्यात एक वेगळा उत्साह आहे, जो त्यांच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करतोय. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अनुभव सोप्या शिक्षणात रूपांतरित झाला आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक उघडा झाला आहे. आज तुला कळेल की प्रत्येक क्षण जिथे वाढ थांबली होती तिथे नवीन दिशा उघडली आहे. तुझ्या घरातील ऊर्जा हलकी झाली आहे. जणू जुन्या दुःखाने बाजू घेतली आहे आणि नवे समाधान घरात पसरले आहे. स्वामी म्हणतात, तू केलेले प्रत्येक प्रयत्न सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहे. आज तुझ्या मनात जे समजेल की काळजी ही फक्त प्रेमाची एक छाया आहे, जिच्या मागे मी कायम उभा आहे. मुलांच्या प्रत्येक निर्णयात एक गुप्त मार्गदर्शन आहे, जो त्यांच्या भविष्याची खिडकी उघडतो. आज तुला जाणवेल की संघर्ष फक्त एक पाऊल होता आणि तो पाऊल पार करताच शांततेची हवा मनात उतरली आहे, भरली आहे. तुझ्या घरातील हास्य खुशी फक्त आनंद नव्हे तर देवाची कृपा आहे, जिचा प्रत्येक क्षण आनंदाने झळाळतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तू स्वतःला अडचणीत समजतो त्यावेळी मी तुझ्या मुलांच्या पाठीशी उभा होतो. आज तुला कळेल की प्रत्येक रात्रीची तणावाची वेळ सत्याच्या प्रकाशात परिवर्तित झाली आहे. मुलांच्या प्रत्येक पावलांवर सुरक्षा आणि प्रेमाची छाया आहे, ज्यामुळे त्यांना कोणतीही भीती नाही. आज तुला समजेल की जीवनातील प्रत्येक संकट फक्त त्यांच्या सामर्थ्यासाठी आले आहे आणि ते त्यांच्या मार्गदर्शनात उजळले आहे. तुझ्या घरातील गप्पा गोड झाले आहेत. जणू प्रत्येक शब्दामध्ये प्रेम आणि आशेचा धागा विणला आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रेम दे, मी प्रत्येक कठीण क्षण दूर करतो. आज तुला जाणवेल की प्रत्येक विचार जिथे भीतीने भरला होता तिथे विश्वासाने जागा घेतली आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक क्षणात आशेचा दीप पेटलेला आहे. मुलांच्या स्वप्नांसाठी वाट मोकळी आहे. जिथे पूर्वी अडथळा दिसेल होता तिथे आता संधी आहे. स्वामी म्हणतात, ज्या काळात तू हरवत होता त्यावेळेत मी गुप्तपणे मार्गदर्शन करत होतो.
तुझ्या घरातील ऊर्जा हलकी झाली आहे, जणू तुझ्या जुन्या चिंता मागे पडल्या आहेत. आज प्रत्येक श्वासात समाधान दिले, ज्यामुळे मन स्थिर आणि उजळलेले आहे. मुलांच्या प्रत्येक हसण्यात गोड अनुभूती आहे, जिचा स्पर्श जीवनभर राहतो. स्वामी म्हणतात, जिथे संघर्ष आहे तिथे शिकण्याची संधी आहे आणि प्रत्येक अनुभव त्यांना मजबूत बनवतो. आज तुला कळेल की अर्थ हे फक्त मार्गदर्शनाचे साधन होते, ते नुकसानाचे नाही. तुझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात सुख आणि स्थिरतेची झलक आहे. मुलांच्या निर्णयामध्ये शहाणपणा दिसेल, जिथे पूर्वी गोंधळ होता तिथे आता दिशा स्पष्ट आहे. आज तुला जाणवेल की देवाची कृपा प्रत्येक क्षण उभी राहते. जिथे तू स्वतःला कमजोर समजतो, तुला कष्टाला गुप्त फळ मिळाले, जणू प्रत्येक प्रयत्न योग्य वेळी परिपूर्ण झालाय. स्वामी म्हणतात, जेव्हा तू सावध आणि प्रेमळ राहतो, मी प्रत्येक संकटाच्या पुढे उभा राहतो. आज घरातील गप्पा गोड आहे, जणू प्रत्येक शब्दात प्रेम आणि संरक्षण भरलेले आहे. मुलांच्या पावलांखाली विश्वासाची जमीन आहे, ज्यामुळे त्यांना कोणतीही भीती नाही. आज तुला जाणवेल की जीवनातील प्रत्येक संधी आशेच्या प्रकाशाने भरलेली आहे. तुझ्या घरातल्या प्रत्येक रात्रीत शांततेची झळक आहे, जणू दिवसाची चिंता मागे पडली आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेम तुझा आणि मार्गदर्शक मुलं प्रत्येक अडचण पार करते. आज तुझ्या मनात फक्त विश्वास असेल, भीती किंवा शंका नाही. तुझ्या घरात हसरे चेहरे आणि आनंदी शब्द सर्वत्र पसरलेले दिसतील, जणू प्रत्येक क्षणात देवाची उपस्थिती आहे. मुलांच्या स्वप्नांमध्ये नवीन ऊर्जा भरलेली आहे. जिथे आधी अंधार होता तिथे आता उजेड पसरला आहे. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू काळजी करत होता त्या क्षणी मी गुप्तपणे हात धरला होता. तुझ्या घरातील हवा हलकी आणि शांत झाली आहे, जणू जुन्या ऊर्जेची सावली मागे पडली आहे. आज प्रत्येक क्षणात विश्वासाची लहर आहे, ज्यामुळे मनात स्थिरता आणि समाधान आहे. मुलांच्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावर आशेची चमक आहे, तिचा अनुभव आयुष्यभर टिकतो. स्वामींच्या कृपेने अडचणीचे मार्ग मुलांसाठी सोपे बनले आहे. जिथे पूर्वी धाग्याची भीती होती तिथे आता आत्मविश्वास आहे. आज तुला कळेल की संकट फक्त शिकवण्याचं साधन आहे, ते दुःख निर्माण करण्यासाठी नाही. तुझ्या घरात जो आनंद कायम राहतो तो फक्त प्रेम आणि श्रद्धेमुळे आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर एक गुप्त संरक्षण आहे, ज्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये चुकीची भीती निर्माण होत नाही. आज तुला जाणवेल की दिवसातून कितीही अडचण येऊ देत, तुमच्या मुलांच्या आयुष्यातील मार्ग उजळलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक संकट फक्त क्षणिक आहेत, हे टिकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी मला ठेवलेला प्रेम दिसतंय. तुझ्या मुलांच्या स्वप्नांना दिशा मिळाली आहे. तिथे आधी गोंधळ होता तिथे आता स्पष्टता आहे. ज्यावेळेस तू त्यांच्यासाठी घाबरला होता त्यावेळेस स्वामी गुप्तपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. आज तुला जाणवेल की प्रत्येक रात्रीच्या भातेतून तुम्हाला मुक्तता मिळाली आहे. ज्या क्षणासाठी तू चिंताग्रस्त होत होता त्या क्षणाला आता प्रकाश मिळाला आहे. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यावर आशेची चमक आहे, जिचा अनुभव आयुष्यभर टिकतो. स्वामी समर्थ म्हणतात, अडचणीच्या मार्गावरून जाताना त्यांना एक धैर्य मिळालं आहे. प्रत्येक अनुभव त्यांना शहाणपणे शिकवतो. आज तुला कळेल की संकट फक्त शिकवण्यासाठी आले होते, ते नुकसान करण्यासाठी नाही. तुझ्या घरातील वातावरण हलकं आणि शांत आहे, जणू जुन्या काळजीच्या ओझ्याने हलकेपणा मिळवता आहे. मुलांच्या निर्णयामध्ये स्पष्टता दिसेल, जिथे पूर्वी समभ्र होता तिथे आता आशा आहे. आज तुला समजेल की प्रत्येक अडथळा फक्त तयारीसाठी होता. देवाने मुलांना योग्य मार्ग दाखवला आहे, ज्यामुळे तुझ्या प्रत्येक पाऊल सुरक्षितपणे उचलला जातोय. तुझ्या मेहनतीला आणि कष्टांना योग्य फळ मिळालं आहे, जणू प्रत्येक प्रयत्न योग्य ठिकाणी पोहोचला आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू प्रेम ठेवतो मी प्रत्येक अडचणीच्या मागे उभा राहतो. आज घरातले संवाद हलके आणि गोड आहेत, जणू प्रत्येक शब्दात आशेचा आणि संरक्षणाचा भाव आहे. मुलांच्या प्रत्येक पावलाला एक सुरक्षितता आणि धैर्य आहे, ज्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. आज तुला जाणवेल की जीवनातील प्रत्येक क्षण विश्वास आणि समाधानाने भरला आहे. तुझ्या घरातील प्रत्येक रात्री शांततेची झळक घेऊन येते, जणू दिवसाची चिंता मागे पडली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मार्गदर्शनामुळे मुलं प्रत्येक अडथळा पार करतील, जणू प्रत्येक पाऊल योग्य हाताने उचलला आहे. कारण आज तुझ्या मनात फक्त श्रद्धा आणि विश्वास असेल, भीती किंवा काळजी नाही. तुझ्या मुलांच्या प्रत्येक निर्णयामध्ये शहाणपण आणि स्थिरता दिसेल. जिथे पूर्वी समभ्र होता तिथे आता स्पष्टता आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक क्षण त्यांना योग्य दिशा देतोय आणि जीवन सुकर होत आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक मुलाच्या पाठीशी मी उभा आहे. जे संकट निर्माण होऊ शकते तिथे माझा हात उभा राहतो. आज तुला कळेल की संकटे म्हणजे
संपूर्ण आयुष्याला मार्गदर्शन करण्याचा साधन आहे, जे नुकसान निर्माण करण्यासाठी नाही. तुला आता तुझ्या घरातील गप्पा हलक्या आणि आनंद आहेत. जणू प्रत्येक शब्दात प्रेमाचा स्पर्श आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर आत्मविश्वास आहे, ज्यामुळे ते जगाच्या प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाऊ शकतात. आज तुला जाणवेल की काळजीची सावली हळूहळू नाहीशी होत आहे. ज्या दिवसाची तू चिंताग्रस्त होता, त्या दिवसांनी आता ऊर्जा दिली आहे. मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुरक्षित आणि प्रेमाने भरलेला आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू त्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिक राहतो, मी प्रत्येक संकट दूर करतो. आज तुझ्या घरात हसरे चेहरे आणि आनंदाची क्षण भरलेले आहे. आणि प्रत्येक क्षणात देवाची उपस्थिती अनुभवता येते. तुझ्या मुलांच्या स्वप्नांमध्ये नवीन दिशा आहे. जिथे आधी अंधार होता, तिथे आता प्रकाश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडथळा फक्त शिकवण आहे, ते नुकसान निर्माण करत नाही. तुझ्या घरातील प्रत्येक ऊर्जा हलकी आणि स्थिर आहे, जणू जुन्या ताणांनी बाजू घेतली आहे. आज प्रत्येक निर्णयात समाधान आहे, ज्यामुळे मनाला विश्रांती मिळाली. मुलांच्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावर आशेची चमक आहे, जिचा अनुभव जीवनभर टिकतो. स्वामींच्या कृपेने अडचणीचे मार्ग सोपे बनले आहे. जिथे पूर्वी भीती होती, तिथे आता धैर्य आहे. आज तुला जाणवेल की संकट फक्त शिकवण आहे, ते नुकसानाचे कारण नाही. तुझ्या घरातील वातावरण हलके आणि उत्साही आहे, जणू जुनी काळजी मागे पडली आहे. मुलांच्या निर्णयामध्ये गती आणि स्पष्टता दिसेल. जिथे पूर्वी गोंधळ होता, तिथे आता मार्ग स्पष्ट आहे. आज तुला कळेल की प्रत्येक संघर्ष फळ देण्यासाठी आला आहे आणि स्वामी त्याला योग्य वेळेवर मार्गदर्शन करतात. तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळाले आहे, जणू प्रत्येक मेहनत योग्य दिशेने पोचली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू प्रेम ठेवतो, मी प्रत्येक अडचणीला दूर ठेवतो. आज घरातील संवाद हलके आणि गोड आहे, जणू प्रत्येक शब्दात आशेचा प्रकाश आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर सुरक्षा आणि स्थिरतेचा आधार आहे, ज्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही सहन केलं आहे, ते वाया गेलेलं नाही. तुझी प्रत्येक चिंता, प्रत्येक प्रार्थना, तुझा प्रत्येक निशब्द अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. आज तुला जाणवेल की ज्या क्षणी तू थकला, त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तुला दिसलं नाही, पण तुझ्या मुलांच्या आयुष्यात मी अदृश्य हात ठेवून चालतो होतो. आज तुला उमगेल की काही अपघात फक्त टळते नाही आहे, ते मुद्दाम टळले गेले. काही चुकाच्या वाटा शेवटच्या क्षणी बदलल्या, कारण तू जंबूल भरकटू नये ही माझी जबाबदारी होती. स्वामी म्हणतात, तू घाबरतो कारण तू प्रेम करतोय. आई वडिलांचं प्रेम असंच असतं, ते कायम भीतीसोबत चालतं. पण आज त्या भीतीवर विश्वासाचा हात ठेव. आज तुला कळेल की प्रत्येक संकट कधीच थेट येत नाही, ते आधी माझ्याकडे येतं आणि ते संकट तुझ्यासमोर तुझ्या एक खाली येतं वागतंय, ते तुझ्या मुलांपर्यंत पोहोचत नाही. आज तुला जाणवेल की तुझ्या मुलांच्या डोक्यावर फक्त तुझा आशीर्वाद नाही, तर स्वामींचं छत्र आहे. ते छत्र शांत आहे, पण खूप मजबूत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांना त्रास होणार नाही असं नाही, ते पण जो त्रास येईल ते पण त्यांना मी तोडणार नाही. तो त्यांना मजबूत करेल, शहाणं करेल आणि योग्य मार्गदर्शन नेईल. आज तुला उमगेल की प्रत्येक अडचण एक शिक्षा नाही आहे, तर एक तयारी होती. मोठ्या आनंदासाठी मन तयार करण्यासाठी वेळ होती. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त एक गोष्ट कर, मन स्वच्छ ठेव. दुसऱ्यांचं वाईट मनात आणू नकोस, कारण ज्या घरात मन स्वच्छ असतं, त्या घरात संकट टिकत नाही. आज तुला जाणवेल की तुझ्या घरातील शांतता हळूहळू वाढते आहे. भांडणं कमी होतील, काळजी हलकी होईल आणि मनाला आधार मिळेल. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांच्या पावलांपुढे मी आधीच मार्ग साफ करून ठेवला आहे. काठी असतील पण पाय टोचणार नाही, अंधार असेल पण वाटा हरवणार नाही. आज तुला कळेल की तुझं मूल जेव्हा हसतं, ते फक्त हसून असतं, ती माझी खून असते, ती सांगत असते सगळं ठीक आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जी भीती आहे, ती आज माझ्या चरणी ठेव. ती तू उचलण्या इतका मजबूत आहेस, पण ती उचलण्याची गरज नाही. आज तुला जाणवेल की तू एकटा नाहीस. तुझ्या घरात स्वामींची पावलं फिरत आहे. तुझ्या आता मुलांच्या झोपेवर माझी नजर आहे. स्वामी शेवटी म्हणतायत आहे, आज रात्री झोपताना फक्त एवढं म्हण, स्वामी माझी मुलं तुझी आहेत. मग बघ, तुझं मन हलकं होईल, डोळे शांत होतील आणि आता तुला एक विश्वास हळूहळू तुझ्या आयुष्यात बळ बनेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्या आई वडिलांनी विश्वास धरला, त्यांच्या मुलांवर कधी संकट राज्य करू शकत नाही. आता तुझ्या छातीतली धडधड वेगळी वाटेल, कारण काळजीचा भार हळूहळू विरघळू लागेल. जे ओझं तू वर्षानुवर्ष वाहत होता, ते आज एक अदृश्यपणे हलकं होईल. तुला कळेल, नशीब ओरडत नाही आहे, तर ते शांतपणे काम करते आणि जेव्हा ते शांत असतं, तेव्हा परिणाम खोल असतो. आजपासून
तुझ्या नजरेत बदल जाणवेल. मुलांकडे पाहताना आतील भीती कमी होईल आणि आशेची जागा वाढेल. जे प्रश्न तुला छळत होते ते उत्तर न देता थांबतील, कारण उत्तर मिळाल्यावर प्रश्न आपोआप गप्प होतात. तुला दिसेल ही परिस्थिती तीच आहे, पण तुझं मन वेगळं झालं आहे आणि मन बदललं की संपूर्ण आयुष्याचा अर्थ बदलतो. आज तुझ्या घरात एक न बोललेली ऊर्जा पसरली आहे, जी शब्द मोजता येत नाही पण अनुभवता येते. तुझ्या मुलांच्या आवाजात एक वेगळी स्थिरता जाणवेल, जणू त्यांना नकळत आधार मिळाला आहे. तुला उमगेल की संरक्षण म्हणजे भीती नसते, ते मार्गदर्शन असते आणि योग्य मार्ग कधीच तुमच्या चुकीच्या ठिकाणी येत नाही आणि नेत नाही. कारण तू स्वतःला दोष देणं थांबवशील, कारण प्रत्येक चूक शिकवण बनून गेली आहे आणि शिकलेलं मन पुन्हा भरकटत नाही. तुझ्या हातात आवाज आणि तुला आता घाबरवणार नाही कोणी. तो तुला स्थिर ठेवेल, कारण तो आवाज आता विश्वासाचा आहे. आतल्या दिवसानंतर तू कधी कमी मागशील, पण मनापासून मागशील आणि ते जे मनापासून मागितलं जातं ते कधीच रिकामं परत येत नाही. तुला जाणवेल की भविष्य अंधारात नाही, ते फक्त शांततेत लपलेलं आहे आणि शांत मनलं ते शांतता दिसते. आज एक गोष्ट पक्की होईल, तुझ्या आयुष्यात भीतीपेक्षा विश्वास मोठा झाला आहे आणि जिथे विश्वास मोठा असतो तिथे संकट लहान पडतं. हीच ती वेळ आहे जिथे तुझं मन म्हणेल आता ठीक आहे, आणि जेव्हा मन हे मान्य करतं तेव्हा खरा बदल सुरू होतो. हळूहळू मनात एक नवीन समज तयार होते, जिथे घाई नाही, तिथे गोंधळ नाही, फक्त स्थैर्याची जाणीव असेल. आजपर्यंत जे अनिच्छ वाटत होते ते आता स्पष्ट दिसू लागेल, कारण दिशाहीनता संपते तेव्हा स्पष्टता जन्म घेते. घरातील वातावरण बदलण्यासारखं भासेल. भीती बोलणं नसल्या तरी त्यांच्यात शांतता साठलेली जाणवेल. मनावर दडपण उतरल्यावर श्वास तुझ्या एका खोलता घेता जातोय, ते तुला स्वतःचा आश्चर्य वाटेल. ज्या गोष्टी निर्णयाबाहेर आहेत त्यांच्यासाठी झुंज देणं थांबेल आणि स्वीकाराची ताकद तयार होईल. मुलांच्या हालचालीमध्ये एक सहजपणा दिसेल, जणू कुठलाही भार त्यांच्या अवतीभोवती नाही. तुला उमजेल की संरक्षण म्हणजे अडथळे उभे करणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य वळण देणं आहे. जी अवस्था वर्षापासून एक सोबत होती ती आता ओळखीची वाटणार नाही, कारण नवीन सवय तयार झाली आहे शांत राहण्याची. तुला कळेल की सर्व उत्तरं शब्दात नसतात, काही उत्तरं फक्त अनुभवात उमटतात. मनातला गोंधळ संपल्यावर निर्णय आपोआप स्पष्ट होतात. त्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. जी भीती ताण देत नाही ती आता सावधानात रूपांतरित होते आणि सावधपणा कमकुवत नसतो. भविष्यासंदर्भात विचार करताना छातीत धडधड नाही वाटणार, कारण भरोसा तयार झालेला असेल. ही गोष्ट मात्र नक्की घडेल, तू स्वतःकडे पाहण्याची पद्धत बदलेल आणि आत्मदोष मागे पडते. जेव्हा मन स्वतःला माफ करतं तेव्हा पुढे जाण्याची खरी ताकद मिळते. आता वाटेल जे घडायचं आहे ते योग्यच घडेल आणि ज्या योग्यतेवर विश्वास ठेवणं हेच खरं समाधान आहे. दिवस उगवताना मनात जडपणा नसेल, कारण सकाळी स्वागत करणारी स्थिरता तयार झालेली असेल. कोणतीही गोष्ट अचानक घडली तरी तू हादरणार नाहीस, कारण आत एक स्थिर बिंदू तुला सावरून धरून ठेवला आहे. घरातले क्षण आता मोजून जागावे लागणार नाहीत, जे आपोआप जवळून येतील. मुलांच्या डोळ्यात तुला वेगळीच चमक दिसेल, जी भीतीतून नाही तर सुरक्षिततेतून जन्मलेली असेल. तुला समजेल की काळजी करणं आणि प्रेम करणं हे वेगळं नसतं, पण अतिरेक नुकसान करतो. तुझं मन जेव्हा संतुलन शिकतं तेव्हा विचार आपोआप मऊ होतात आणि कठोरता विरघळते. आतापर्यंत जे प्रश्न अंतुरित होते ते प्रश्न विसरले जातील, कारण गरज संपलेली असेल. तुला वाटेल आयुष्याचा वेळ मंदावलेला आहे, पण खरं तर तू त्याच वेगाशी जुळवून घेतलेला असशील. नकारात्मकतेला विरोध करावा लागणार नाही, ती आपोआप बाजूला सरकेल, कारण तिला इथे जागा उरणार नाही. तुझ्या निर्णयामध्ये आता घाई नसेल, ते विचारपूर्वक घेतलेले जातील आणि परिणाम शांत असतील. कधीकधी मन रिकामं वाटेल, पण ते रिकामेपण भयान नसेल, ते मोकळेपण असेल आणि त्या मोकळेपणात तुला स्वतःचा आवाज ऐकू येईल. तो खूप दिवस दडलेला गेला होता. आज तुझ्या मनात एक शांत ठामपणा निर्माण होईल, जो कोणालाही दाखवावं लागणार नाही, पण प्रत्येक निर्णयात जाणवेल. दिवस सरताना तुला वाटेल की काहीतरी बदललं आहे, पण नेमकं काय ते सांगता येणार नाही, कारण बदल बाहेर नाही, आज घडलेला असेल. तू जिथे थांबायचं होतं तिथे थांबशील आणि जिथे पुढे जायचं होतं तिथे निर्धारपणे चालशील. आयुष्यातल्या छोट्या गोष्टी आता दुर्लक्षित वाटणार नाही, त्या क्षणात अर्थ दिसू लागेल. मुलांच्या बोलण्यात तुला नकळत आश्वासन मिळेल, कारण त्यांच्या सहजता तुझ्या मनात स्पर्श करेल. तू समजून घेशील की सतत सावध राहणं होतं.
पण योग्य वेळी विसवानं शक्ती परत देतं. मनातला साठलेली गाठ हळूहळू सुटेल आणि मोकळीक निर्माण होईल. काही आठवणी आता टोचणार नाहीत, त्या फक्त अनुभव म्हणून मनात बसतील. तुला कळेल की प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याची गरज नसते. काही गोष्टी स्वीकारल्यावरच हलक्या होतात. आता तुला भेटेल एक पुढचा काळ आता अनोळखी नाही, तो फक्त न उघडलेला आहे. तू कोणाशी तुलना करणं थांबवशील, कारण तुझा प्रवास वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. मनात प्रश्न येतील, ते फक्त अस्वस्थ करणार नाहीत, ते फक्त दिशा दाखवतील. तुला जाणवेल की धीर धरणं म्हणजे थांबणं नाही आहे, ते योग्य वेळी योग्य पाऊल टाकणं आहे. आजपर्यंत जे सावरणं शिकवलं आहे त्यामुळे पुढे जाणं सोपं होईल आणि हळूहळू एक गोष्ट पक्की होईल. आता घाबरण्याची गरज उरलेली नाही, कारण तू आतून तयार झालेला आहे. क्षणोक्षणी घडणाऱ्या घटनांमध्ये आता वेगळ्या नजरेने पाहिलं जाईल, कारण दृष्टिकोन बदलला की परिणामही वेगळा भासतो. दैनंदिन आयुष्यात लपलेली समाधानाची ठिकाणं सापडतील, जी आधी अस्तित्वात असूनही लक्षात आली नव्हती. खरा संवाद आता तणावात न आणता जवळीक वाढतील आणि त्या नात्यांमध्ये सहजपणा नांदेल. लहान हालचालीमधून मोठे अर्थ उमटतील, कारण संवेदनशीलता आणि अधिक खोलवर गेलेली असेल. तू जाणशील की सुरक्षितता अर्थ बांधून ठेवत नसतो, तो मोकळीक देण्यात असतो. मनातील अस्वस्थता आता आकार बदलून समजूतदारपणात रूपांतरित होईल. भविष्यातील कल्पना आता भीती निर्माण करणार नाही, त्या फक्त तयारीची सूचना देतील. आजपर्यंत जे दुर्लक्षित होतं ते आता महत्त्वाचं वाटेल, कारण प्राधान्यक्रम बदललेला असेल. स्वतःकडे पाहताना कठोरपणा कमी होईल आणि सहानुभूती वाढेल. जुन्या चुकांवर पुन्हा विचार केला जाणार नाही, त्यामागे सोडून पुढे ती पायरी स्पष्ट दिसेल. मन जेव्हा संतुलन शिकतं तेव्हा बाहेरचं जग स्वतः जुळवून घेतं. आता कोणतीही गोष्ट तुला असह्य वाटणार नाही, कारण आतून उभं राहण्याची ताकद तयार झालेली असेल. हळूहळू एक भावना दृढ होईल, जे समोर येईल त्याचा सामना करा, आणि हाच तो टप्पा असेल जिथे प्रवास कठीण न वाटता स्वाभाविक भासू लागेल. घरातला प्रत्येक क्षण आता जंपून एक ठेवावं लागेल, कारण साधेपणात खरी समृद्धी दडलेली आहे. मुलांच्या हसण्यात तुला एक वेगळी खात्री मिळेल, ती शब्दात मांडता येणार नाही, पण मनाला घट्ट धरून ठेवलेत. आधी जे विचार सतत फिरत होते ते आता थांबलेले असतील, कारण अंतर्मनाला विश्रांती मिळालेली असेल. तू आज समजून घेशील की प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येत नाही, पण प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरता येतं. दिवसाच्या शेवटी थकवा जाणवेल, पण तो निराशेचा नसेल, तो समाधानाचा असेल. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू बदलत जाईल आणि बदल स्वीकारण्याची तयार ठेवा. आठवणीत आता तुला जड वाटणार नाही, त्या फक्त शिकवून म्हणतील, मनात स्थिरावतील. तू कोणाकडे अपेक्षा न ठेवता कमी करशील आणि स्वतःवरचा विश्वास अधिक घट्ट करशील. काळजीची जागा आता समजुतीने घेतली जाईल आणि समजूत मनाला शांत ठेवेल. आयुष्यात येणाऱ्या वळणाकडे तू विरोधाने पाहणार नाही, त्यांना शिकवण म्हणून स्वीकारशील. हळू एक गोष्ट स्पष्ट होईल, ती सुरक्षितता बाहेर नसते, ती आता तयार करावी लागते. त्यामुळे आता जेव्हा तू तयार आहेस तेव्हा तो बाहेरचं जग भयावह वाटणार नाही. हा तो क्षण असेल जिथे मन नकळत म्हणेल, आता सगळं सांभाळलं येईल. घरात पसरलेला ऊर्जा आता वेगळी भासेल, जणू प्रत्येक कोपऱ्यात निश्चिततेचा श्वास भरलेला आहे. तू चालताना थांबशील, धावताना विसावशील, कारण आयुष्याला वेग नाही तर अर्थ हवा असतो, ते उमगलेलं असेल. लहान गोष्टीमधून मोठं समाधान मिळेल आणि समाधानाला कुठलीही स्पष्टता करण्याची गरज भासणार नाही. मुलांच्या वागण्यात तुला सहज विश्वास दिसेल, तो शिकवलेला नसेल तर वातावरणातून आलेला असेल. जणू जाणशील की सतत जागृत राहणं आवश्यक नाही, कारण स्थिर मन स्वतःहून योग्य प्रतिसाद देतं. आजपर्यंत मनात साठवलेली स्पष्ट भीती आता ओळखूनही येणार नाही, कारण तिचं अस्तित्व विरघळलेलं असेल. तुला कळेल की आयुष्य म्हणजे तयारी नसून स्वीकार आहे, आणि स्वीकारतच खरी ताकद लपलेली असते. भविष्यातल्या शहाण्याकडे तू कुतूहलाने पाहशील, काळजीने नाही, कारण परिणामापेक्षा प्रक्रिया महत्त्वाची वाटू लागेल. स्वतःशी संवाद आता कठोर नसेल, तो समजूतदार आणि मोकळा असेल. जिथे दोष नाही तिथे शिकण्याची जागा नाही आहे. तर मागे वळून तू पाहशील, जेव्हा दुःख जागवणार नाही, फक्त कृतज्ञता उरलेला आणि तितका सरळ पार पडेल. मनातली पकड सैल झाल्यावर श्वास खोल जाईल आणि त्या श्वासात नव्या सुरुवातीची चाहूल लागेल. आता तुला जाणवेल की प्रत्येक दिवस ओझं नाही तर संधी आहे, आणि या जर्नीने तुला तुझं आयुष्य हळूहळू पण ठामपणे नव्या दिशेने वळलेलं असेल. ज्यावेळी तू काळजीने भरलेला वाटतो त्या क्षणाला स्वामींचा आशीर्वाद तुला जाणवेल. मुलांच्या हसण्यामागे ही शक्ती काम करत असते, जी त्यांना सुरक्षित ठेवते. ज्यावेळी तू थकलेला असतो
त्या क्षणाने तुझ्या मनाला शांती मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक आईबाबा जे मुलांसाठी प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थनेतून एक अदृश्य संरक्षण निर्माण होते. आज तुला जाणवेल की मुलांच्या प्रत्येक पावलामागे स्वामींचं मार्गदर्शन आहे. जेव्हा तू चिंतेत असतो त्या क्षणाने तुला उमजेल की संकट हे फक्त अनुभव आहे. मुलं अधिक सक्षम होतात, अधिक धैर्यवान बनतात आणि प्रत्येक अडथळा त्यांना नवीन शिकवण देतो. आज तुला जाणवेल की मुलांच्या प्रत्येक आनंदामागे स्वामी समर्थांची उपस्थिती आहे. ज्यामुळे तू आता सुरक्षित वाटतोय त्या क्षणाने तुला समजेल की मुलांवर स्वामींचा आशीर्वाद इतका मजबूत आहे की कोणतेही संकट त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मुलांची सुरक्षितता ही पहिली आपली जबाबदारी आहे, पण खरी सुरक्षा त्यांच्या आणि आपल्या श्रद्धेत आहे. आज तुला जाणवेल की मुलांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा आणि मानसिक स्थिरतेच्या रक्षणासाठी स्वामी समर्थ नेहमीच तत्पर आहे. ज्यावेळी तू दुःखी असतो त्या क्षणाने तुला समजेल की प्रत्येक आईबाबा फक्त विश्वास ठेवायला हवा. विश्वास ठेवला की स्वामी समर्थ कोणत्याही संकटातून मुलांना दूर ठेवतात. आता तुला जाणवेल की प्रत्येक कठीण अनुभव मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतो. ज्यामुळे तू आता हार मानायचा विचार करतोय त्या क्षणाने तुला समजेल की संकट फक्त मार्गदर्शन आणि माध्यम आहे. तुला आता मुलांना प्रत्येक अडथळा समोर जाण्यासाठी आणि प्रत्येक यश साजरे करण्यासाठी तयार करतो. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक हसणे, प्रत्येक गोड आठवण आणि प्रत्येक साधा क्षण मुलांना आशीर्वादाचं रूप देतो. आज तुला जाणवेल की मुलांवर संकट येण्याची भीती फक्त मनाची एक कल्पना आहे. ज्यावेळी तू भयभीत असतो त्या क्षणाला स्वामी समर्थांची उपस्थिती तुला ऊर्जा देईल. मुलांच्या प्रत्येक क्षणामागे हीच अमूल्य शक्ती कार्यरत आहे जी त्यांना धैर्य आणि आत्मविश्वास देते. आज तुला जाणवेल की त्यांच्या प्रत्येक यशामागे स्वामींचे प्रेम आहे. ज्यावेळी तू असुरक्षिततेची भावना अनुभवतो त्या क्षणाने तुला उमजते की मुलांचे भविष्य असुरक्षित राहते. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मन शुद्ध ठेवतो तेव्हा आता त्या श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा मुलांवर कोणतेही वाईट परिणाम होऊ शकत नाही. आज तुला जाणवेल की मुलांच्या जीवनातील प्रत्येक आनंद आणि प्रत्येक कठीण क्षण त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी समर्थ तयार आहेत. ज्यावेळी तू थकतोस आणि नकारात्मक विचार येतोय त्या क्षणाने तुला समजेल की प्रत्येक अडथळा मुलांच्या चैतन्याची वाढवतो. मुलांच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्णत्व मिळण्याची शक्ती ही त्यांच्यात आणि आपल्या श्रद्धेत आहे. आज तुला जाणवेल की मुलांवर स्वामींचा आशीर्वाद इतका मोठा आहे की कोणते संकट त्यांच्या जीवनात थांबवू शकत नाही. आज तुझ्या मुलांच्या जीवनात शांततेची अनुभूती येणार आहे. अवघड प्रसंगामध्येही त्यांचा आत्मविश्वास वाढेल. सगळ्या अडचणी त्यांच्या विकासासाठी फक्त मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या प्रत्येक विचाराला सकारात्मक दिशा मिळेल. कुटुंबातील प्रेम त्यांना सदैव ऊर्जा देईल. सुखदुःखातही ते धैर्याने उभे राहतील. अज्ञात किंवा भीतीपासून ते सुरक्षित राहतील. जगातील प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी भीषण बनेल. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या भोवती प्रसारित होईल. समस्या येतात तो सामना करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल. त्यांचे मन सदैव शांतीत राहील. संकटे फक्त तात्पुरते असतात आणि त्यांना त्यातून शिकायला मिळेल. स्वभावाने ते संयमी आणि समजूतदार बनतील. आशा आणि श्रद्धा त्यांच्या जीवनात प्रकाश पाडतील. सर्व नकारात्मक गोष्टींवर विजय मिळण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सर्व सुखशांती त्यांच्यावर कायम राहील. त्यांच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणि दूरदृष्टी राहील. संकटे कधीच त्यांचा पराभूत करू शकत नाही. आत्मविश्वास आणि प्रेम त्यांचे मार्गदर्शन करतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक क्षण त्यांच्या सोबत असेल. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी क्षणिक नवीन संधी घेऊन येईल. मनाच्या शांततेमुळे निर्णय अधिक प्रभावी होतील. सकारात्मक विचार त्यांना संकटापासून दूर ठेवतील. कठीण प्रसंगातही हसत खेळत सामना करणे अशक्य होईल. विश्वास आणि प्रेम त्यांचे मार्गदर्शन करतील. अवघड अनुभव त्यांच्या ज्ञानात भर घालतील. शिक्षणाची प्रेरणा प्रत्येक क्षण मिळतील. कुटुंबातील आधार त्यांना स्थिरता देईल आणि सर्व संकटे फक्त अनुभवाचे शिक्षण ठरतील. स्वभावाने संयम राखल्यामुळे अडचणी सोप्या होतील. संकल्पशक्ती त्यांना प्रत्येक अडथळा पार करण्यास मदत करेल. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या जीवनभर चालत राहील. आशा आणि श्रद्धा त्यांच्या मनात उजळलेल्या देवासारखी राहील. अज्ञानी भीतींना त्यांचा सामना करणे सहज शक्य होईल. संकटाच्या सामोरे जाताना आत्मविश्वास वाढेल. त्यानंतर येणारे सुख आणि गोड आणि समाधानकारक वाटेल. प्रत्येक निर्णयात स्पष्टता आणि दूरदृष्टी राहील. संकटे कधीही त्यांना मार्ग अडवू शकणार नाही. त्यांच्या प्रत्येक मुलांमध्ये यशामागे मेहनत आणि संपर्क असेल. त्यामुळे स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्यांना प्रत्येक क्षणी सुरक्षित ठेवतील. त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला साध्य होण्याची संधी मिळेल. शांती मनामुळे कठीण प्रसंग सहजतेने हाताळता येईल. प्रत्येक अडथळा त्यांच्यासाठी शिकवण बनेल.
सकारात्मक दृष्टिकोन जीवनाला प्रकाश देईल. कुटुंबाचा आधार त्यांना आत्मविश्वास वाढेल. विश्वास आणि प्रेम यांच्या मार्गदर्शक प्रकाशकासारखे राहील. संकटामध्ये धैर्य टिकून राहील. शिकण्याची इच्छा त्यांना नेहमी प्रेरित ठेवेल. संकल्पशक्ती प्रत्येक अडथळा पार करण्यास सक्षम ठरेल. आनंद आणि समाधान त्यांच्या जीवनात कायम राहील. अवघड अनुभव त्यांचे मानसिक बळ वाढवतील. सकारात्मक ऊर्जा त्यांच्यासोबत सदैव राहील. प्रत्येक क्षणात आशा आणि उत्साह निर्माण होईल. भीती आणि अज्ञानी चिंता त्यांना स्पर्श करू शकणार नाही. मुलांच्या प्रत्येक यशामागे सातत्य आणि मेहनत असेल. संकटे त्यांना धैर्याचा अजिंक्य बनवतील. सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात सहज प्रवेश करतील. सर्व अनुभव त्यांना ज्ञान आणि समृद्धी देईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्यांच्या आढळ राहतील. प्रत्येक निर्णय त्यांच्या विकासाला योग्य दिशा देईल. संकटाच्या काळात मार्गदर्शन नेहमी सोबत असेल. प्रत्येक अनुभव त्यांना नवीन शिकवण देईल. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या भोवती प्रसारित होईल. मुलांचे मन सदैव स्वच्छ आणि निश्चित राहतील. विश्वास आणि श्रद्धा त्यांना अडथळ्यांवर विजय मिळवायला मदत करतील. कुटुंबाचे प्रेम त्यांना आधार देतील. संकटे फक्त तात्पुरते अनुभव ठरतील. शिकण्याची आणि प्रगतीची प्रेरणा प्रत्येक क्षण मिळेल. संकल्पशक्ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत उभे राहायला बळ देईल. आशा आणि उत्साह त्यांच्या जीवनात प्रकाश पडपडेल. भीती किंवा अज्ञानी चिंता त्यांच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. धैर्य, समर्पण आणि मेहनत त्यांना यशाकडे नेईल. सकारात्मक बदल त्यांचे जीवन अधिक समृद्ध करतील. प्रत्येक अडथळा त्यांच्यासाठी शिकवण ठरेल. सर्व अनुभव त्यांच्या मनाला स्पष्ट आणि शहाणपणा देतील. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत असेल. प्रत्येक यशामागे सातत्य, श्रद्धा आणि मेहनत असेल. त्या क्षणाला तू चिंता करतो त्या क्षणाने त्यांना आत्मविश्वास मिळेल. सर्व अडचणी फक्त त्यांना मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्या क्षणाला तू असुरक्षित वाटत होता त्या क्षणाने सर्व त्यांचे धैर्य वाढेल. प्रत्येक अनुभव त्यांना नवीन शिकवण देईल. ज्या क्षणाला तू थकलेला होता त्या क्षणाने त्यांचे यश अधिक गोड होईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर सोबत राहील. ज्या क्षणाला तू दुःखी होता त्या क्षणाने मुलांना आनंद आणि समाधान मिळेल. संकट त्यांच्या जीवनात प्रवेश करू शकणार नाही. ज्या क्षणाला तू नकारात्मक विचार करत होता त्या क्षणाने त्यांना सकारात्मक दिशा मिळेल. प्रत्येक दिवस त्यांना नवीन संधी मिळतील. ज्या क्षणाला तू चिंता करत होता त्या क्षणाने मुलांमध्ये धैर्य व संयम निर्माण होईल. त्यांचे प्रत्येक यश श्रद्धा आणि मेहनतीमुळे होईल. त्या क्षणाला तू थकलेला होता त्या क्षणाने त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. ज्या क्षणाला तू थकलेला होता त्या क्षणाने त्यांचे मन अधिक स्थिर होईल. प्रत्येक शिकवण मुलांना जीवनात तयार होईल. ज्यावेळेस तू असहाय्य वाटत होशील त्या क्षणाने त्यांना धैर्य आणि ऊर्जा मिळेल. संकटाच्या काळातही ते आशेवर टिकतील. ज्या क्षणाला तू दुःखी होता त्या क्षणाने त्यांचे हसणे अधिक गोड होईल. प्रत्येक निर्णय त्यांना योग्य मार्गावर नेईल. ज्यावेळेस तू भयभीत होत होता त्या क्षणाने त्यांचे मन अधिक जागरूक होईल. सर्व अनुभव त्यांना समजूतदार बनवतील. ज्या क्षणाला तू नकारात्मक विचार करत होशील त्या क्षणाने त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळेल. मुलांच्या प्रत्येक पावलावर प्रेम आणि सुरक्षा राहील. ज्या क्षणाला तू हार मानण्याचा विचार करत असशील त्या क्षणाने त्यांचे भविष्य उज्ज्वल दिसेल. संकटाच्या सावलीतही विश्वास जिवंत राहतो. मनाच्या दृढतेमुळे अडथळे सहज पेलता येतात. सकारात्मक विचार प्रत्येक निर्णयाला मार्गदर्शक करतात. आशेच्या किरणामुळे संकट अधिक अंधार फिकट होतात. धैर्य आणि संयम प्रत्येक अडचण दूर करतात. सहकार्य आणि प्रेम जीवनात ऊर्जा निर्माण करतात. शिकण्याची जिद्द प्रत्येक अनुभवाला अर्थ देते. उत्साह आणि प्रयत्न यशाचे दारे उघडतात. संकल्प आणि सातत्य दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात. स्नेहपूर्ण वातावरण मनाला आनंदित करते. समजूतदारपणा संकटावर विजय मिळवतो. आनंदाने प्रत्येक क्षण उजळतो. सकारात्मक ऊर्जा जीवनभर मार्गदर्शन करते. सतत सुधारणारा व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनवते. विश्वासाने अज्ञात मार्गही सुकर होतो. प्रत्येक प्रयत्न भविष्य उज्ज्वल करते. प्रयत्न सकारात्मक आणि निष्ठा जीवनात आदर्श निर्माण करतात. प्रत्येक अनुभव आत्मविश्वास वाढवतो. स्नेह आणि आदर संबंध दृढ करतात. प्रत्येक अडथळा नव्या शिकवण्यासाठी संधी देतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद मुलांच्या जीवनावर सदैव राहतात. कठीण प्रसंगही त्यांच्या मनात भय निर्माण करू शकत नाही. प्रत्येक अडथळा त्यांना धैर्य आणि ताकद देतो. सकारात्मक विचार त्यांच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणतात. विश्वास आणि श्रद्धा त्यांच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा देतात. संकटे फक्त अनुभव देण्यासाठी असतात, फक्त शिकवण्यासाठी. मुलांचे हसणे आणि आनंद कायम आता सुरक्षित राहतील. धैर्य आणि संयम प्रत्येक कठीण प्रसंग पार करण्यास मदत करतात.
प्रत्येक शिकवण त्यांना आत्मविश्वास देऊन पुढे नेते. सर्व आता अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवतात. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या भोवती कायम राहते. आनंद आणि प्रेम तुम्हाला आता जीवनात स्थिरता निर्माण करतात. संकल्पशक्ती आणि मेहनत फक्त प्रेम अडथळा पार करण्यास सक्षम करतात. प्रत्येक यशामागे सातत्य आणि श्रद्धा असते. आशा आणि उत्साह त्यांना प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा देतात. सर्व संकटावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात जन्मजात आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक क्षण त्यांच्या सोबत राहतो. प्रत्येक निर्णय त्यांना उज्ज्वल भविष्याकडे तयार करतो. सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात नेहमी टिकून राहतो. संकटे कधीही त्यांना पराभूत करू शकत नाही. प्रत्येक नवीन दिवस त्यांना सुरक्षिततेची अनुभव देतो. अवघड प्रसंगही त्यांच्या मनाला स्थिर आणि करू शकत नाही. त्यामुळे विश्वास आणि समर्पण त्यांचे मार्गदर्शन करतात. सकारात्मक दृष्टिकोन संकटावर मात करतो. प्रत्येक अडथळा त्यांना बळकट करतो. मुलांमध्ये नवीन शिकवण आत्मसात होते. धैर्य आणि संयम जीवनात स्थिरता निर्माण करतात. स्नेह आणि प्रेम प्रत्येक जीवन समृद्ध करतात. संकल्प आणि प्रयत्न यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतात. शिकण्याची उत्सुकता प्रत्येक दिवशी वाढते. प्रत्येक अनुभव त्यांना अधिक समंजस आणि चौकान बनवतो. आनंद आणि समाधान त्यांचे मन उजळतात. सकारात्मक ऊर्जा प्रत्येक पावलावर सोबत राहते. प्रत्येक संकट आता अनुभवाचे साधन ठरतात. सतत प्रयत्न करूनही राहणे त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते. संपूर्ण कुटुंबाचे प्रेम त्यांना आधार देते. सर्व भय आणि चिंता त्यांना स्पर्श करू शकत नाही. शांत मनाने प्रत्येक निर्णय योग्य मार्गावर नेते. आशा आणि उत्साह प्रत्येक क्षण नवीन प्रेरणा देतात. प्रत्येक यश त्यांना आत्मविश्वास भरतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांवर कधीच संकट येणार नाहीत. आज तुला वाटेल कदाचित तू काही गोष्टींमध्ये थोडा घाबरला होशील, पण स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या जीवनावर कायम राहतो. त्या जागी तू जागा राहून काळजी करत होता त्या क्षणाला तू म्हणालायस हे खूप कठीण आहे. त्या क्षणाला स्वामी समर्थ पाहत होते. आज तुला समजेल की त्यांना कोणतीही अडचण कायम राहणार नाही. तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर देवाचे संरक्षण आहे. ज्या क्षणी तू विचार करतो की संकट येणार नाही, त्यामुळे ते स्वामी समर्थ त्या संकटाला आधीच दूर करतात. तुझ्या मनात जी भीती होती ती व्यर्थ आहे. ते आता तुझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित आणि तू फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तू त्यांच्यावर प्रेम कर, त्यांना मार्ग दाखव, पण त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नकोस. मुलांना शिकण्याची संधी दे, त्यांना अनुभव घेऊ दे, कारण स्वामी समर्थ त्या योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात. ज्यावेळेस तू म्हणालास की प्रत्येक ते अपयशी होऊ शकत नाही, त्यावेळेस स्वामी समर्थ त्यांना योग्य वेळेत योग्य मार्ग दाखवतात. आज तुला जाणवेल की तू कितीही काळजी करत असला तरी ते सर्व फक्त तुझ्या प्रेमामुळे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे पालक आपलं मन स्वामींवर ठेवतात त्यांचे मुलं कधी संकटात अडकत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट समजते, प्रत्येक निर्णय योग्य वेळेत घेतला जातो आणि जीवनात सतत यश मिळत राहते. तुझ्या आता मुलांच्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट ही फक्त एक मार्गदर्शन आहे. त्यांना आता घाबरू नकोस, कारण स्वामी समर्थ त्यांना योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात. आज तू समजशील की जीवनात येणारी प्रत्येक अडचण ही फक्त त्यांना मजबूत बनवण्यासाठी आहे. कधी भयभीत होऊ नकोस, कारण स्वामी समर्थ सांगतात, त्यांच्या पाठीशी मी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांचे मन शुद्ध आहे, त्यांचे हृदय विश्वासाने भरलेले आहे आणि त्यांच्या कृतीमध्ये नेहमीच मार्गदर्शन आहे. कधीही वाटत नाही का की काही वेळा तू त्यांच्यासाठी खूप विचार करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त त्यांच्यावर प्रेम कर, बाकी मी सगळं सांभाळतो. तुझ्या मुलांच्या प्रत्येक यशामध्ये, प्रत्येक आनंदामध्ये मी भाग आहे. ज्या क्षणाला तू म्हणालास की ते अपयशी होतील, त्या क्षणाला स्वामी समर्थ त्यांना योग्य मार्ग दाखवतात. हा तुला जाणवेल की तू किती काळजी करत असला तरी त्यांच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद कायम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात पण ती फक्त मार्गदर्शनासाठी असतात. ज्या अडचणीमध्ये तू त्यांना हरवू पाहत होता, त्या अडचणी आता शिकवतात, मजबूत करतात आणि त्यांच्या जीवनात स्वामींचा प्रकाश आणतात. तुझ्या मुलांच्या जीवनात प्रत्येक आनंद, प्रत्येक यश हे फक्त स्वामींच्या कृपेने मिळत आहे. ज्यावेळी तू म्हणालास की काही गोष्टी अशक्य होतात, त्यावेळी आता स्वामी समर्थ त्यांना योग्य वेळेत योग्य मार्ग दाखवतात. आज तुला समजेल की मुलांच्या जीवनात संकट कधीच कायम राहणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात की त्यांचा रक्षक आणि त्यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे. तुझ्या मुलांच्या एक संकट कधीच येणार नाही, कारण त्यांचे जीवन देवाने सुरक्षित ठेवले आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांचा पाठिंबा कर. कोणतीही अडचण असेल, स्वामी समर्थ त्यांना ती पार करतील, योग्य निर्णय घेण्याची ताकद देतील आणि त्यांना जीवनात आनंद निर्माण करतील. तुझ्या मुलांच्या भविष्याला कोणतीही अडथळा जडणार नाही. प्रत्येक क्षणात त्यांना योग्य दिशा मिळेल. जीवनात प्रत्येक अनुभव त्यांना समृद्ध बनेल. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक निर्णयाचा शहाणपणा उगवेल.
त्यांच्या प्रत्येक पावलावर आशा फुलेल, अडचणीमध्ये त्यांना समाधान मिळेल. कोणतीही गोष्ट त्यांनी हानी पोचवू शकणार नाही. त्यांचे मन सदैव स्थिर राहील, स्वभाव आत्मविश्वास वाढेल. तयार न करता आलेले संकट देखील त्यांना शिकवेल. धैर्य त्यांच्या हृदयात वाढेल, शिकण्याची ऊर्जा कायम राहील. आत्मनिर्भरता त्यांच्या जीवनात घालेल, सकारात्मक विचारात त्यांना मार्गदर्शक दिसेल. संधी प्रत्येक कोपऱ्यात तयार होतील. स्वामी समर्थ सांगतात, मार्गदर्शन नेहमी त्यांच्यासोबत आहे. कठीण क्षणही त्यांचा नवीन प्रकाश दाखवेल. तयार नसलेली आव्हानही त्यांना सामोरे जाऊन दिशा देतील. कौशल्याने प्रतिभा त्यांच्यामध्ये वाढतील. सर्व प्रकारची भीती त्यांना दूर राहतील. मुलांच्या हसण्यामध्ये विश्वासाचा आनंद प्रतिबिंब होईल. विश्वास आणि श्रद्धा त्यांना प्रत्येक समस्येवर विजय मिळवून देतील. जगण्याच्या प्रत्येक क्षणात स्वामी समर्थांची कृपा त्यांच्यासोबत राहील. स्वभावात शांतता आणि समाधान कायम राहील. त्यांच्या मार्गदर्शनाने, स्वामींच्या आशीर्वादाने जीवन उजेल. प्रत्येक दिवस त्यांचा आश्चर्य घेऊन येईल. जगण्याची गती त्यांच्या अनुकूल राहील. संकल्पनाशक्ती त्यांना अनेक अडथळ्यांना पार करण्यास सक्षम करेल. स्मरणशक्ती त्यांना योग्य मार्गदर्शन शोधण्यास मदत करेल. सकारात्मक ऊर्जा सतत वाढत राहील. संघर्षामध्येही त्यांना नवीन संधी दिसतील. जिव्हाळा आणि प्रेम त्यांच्या जीवनात समृद्ध करतील. शिस्त आणि संयम त्यांचे जीवन सुव्यवस्थित ठेवतील. जागरूकता त्यांना कोणती चूक टाळायला शिकवेल. सहनशीलता त्यांच्या अनुभवता अधिक सामर्थ्य देईल. उत्साह प्रत्येक नवीन उपक्रमासाठी त्यांना प्रेरणा देईल. सृजनशीलता त्यांना कल्पनांना आकार देईल. समजूतदारपणा त्यांना योग्य निर्णय घेण्यास सक्षम करेल. स्वराधी तुम्हाला संवाद करताना त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. सकारात्मक परिणाम सतत त्यांच्या सभोवताला निर्माण होतील. विश्वासार्हता त्यांना इतरांमध्ये आदर मिळवून देईल. संकल्प दृढ होतील आणि त्यांची दिशा अचूक राहील. धैर्यपूर्तीसाठी प्रयत्न सतत चालू राहतील. संधी ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये वाढेल. उत्कृष्ट साधण्याची प्रेरणा नेहमी मिळत राहील. आनंद जीवन अनुभवण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षण समजेल. शांत मन त्यांना कठीण परिस्थितीही स्थिर ठेवेल. सकारात्मक विचारांचा प्रवाह सतत कायम राहील. सर्व अडचणी सहज मार्गदर्शक होतील. जीवनात एक सर्वात मौल्यवान अनुभव मिळवतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या सावधगिरीमुळे आणि प्रेमामुळे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळाली आहे. तुझ्या घरात शांतता पसरत आहे. जुन्या तणावाचा आशा मागे पडला आहे. आज प्रत्येक श्वासात समाधान आणि हलकी उत्सुकता आहे, ज्यामुळे मन स्थिर आणि आनंदी वाटत आहे. मुलांच्या प्रत्येक निर्णयामागे एक गुप्त मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांना योग्य निवड करण्याची क्षमता प्राप्त झाली. स्वामी म्हणतायत, ज्या क्षणी तू रस्ता होता त्या क्षणी मी त्यांच्या पाठीशी सावधगिरीने उभा होतो. आज तुला जाणवेल की प्रत्येक अनुभव मुलांना शिकवतो आणि प्रत्येक अडथळा त्यांना मजबूत बनवतो. तुझ्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यावर आशेचा तेज आहे, तिचा अनुभव आयुष्यभर टिकतो. तुझ्या संकटाच्या प्रत्येक क्षणात त्यांना स्थैर्य दिले आहे, ज्यामुळे कोणतीही भीती टिकत नाही. आज तुझ्या घरातील हवा हलकी आणि उत्साही आहे, जणू प्रत्येक कोपऱ्यात सुख आणि प्रेम पसरलेलं आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर गुप्त शक्ती आहे, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. आम्ही म्हणतात, जेव्हा तू विश्वास ठेवतो, मी प्रत्येक अडचणीच्या मागे हात धरतो. आज तुला जाणवेल की अडथळे ते फक्त त्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी आले आहे, ते नुकसान करण्यासाठी नाहीत. तुझ्या घरातील प्रत्येक क्षण सुख आणि स्थिरतेने भरलेला आहे, जणू जुना त्रास मागे पडला आहे. मुलांच्या स्वप्नांमध्ये नवी दिशा आहे. तिचा अनुभव त्यांना संपूर्ण आयुष्यात मार्गदर्शन करतो. आज तुला समजेल की प्रत्येक रात्रीचा तणाव आता हलका झाला आहे आणि मनात शांततेची लहर पसरली आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडथळा फक्त शिकवण देण्यासाठी आहे, ते त्यांना ढकलत नाही. तुझ्या फक्त प्रयत्नांना योग्य वेळेवर फळ मिळेल आहे, जणू प्रत्येक मेहनत योग्य दिशा मिळाली. आज घरातील संवाद उत्साही आणि आनंदी भरलेला आहे, जणू प्रत्येक शब्दात प्रेम आणि संरक्षण आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर विश्वासाची छाया आहे, ज्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. आज तुला समजेल की जीवनातील प्रत्येक क्षण विश्वास आणि समाधानाने उजळलेला आहे. तुझ्या घरातील प्रत्येक रात्री शांततेने भरली आहे, जणू दिवसाची चिंता मागे पडली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मार्गदर्शनामुळे मूल प्रत्येक अडथळा पार करतील आणि प्रत्येक पाऊल योग्य हाताने उचलला जाईल. आज तुला तुझ्या मनात फक्त श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल, भीती किंवा काळजी नाही. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यावर आशेचा तेज आहे, याचा अनुभव त्यांच्या आयुष्यभर मार्गदर्शन करतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकट फक्त शिकवण्याचं साधन आहे, ते नुकसान करण्यासाठी नाही. तुझ्या हातात तुझ्या हलकी एक उत्साह ऊर्जा आहे, जणू तुझ्या जुन्या तणावाला मागे टाकून नवीन आनंद आला आहे. मुलांच्या निर्णयामध्ये स्पष्टता आहे, जिथे पूर्वी समग्र होता तिथे आता दिशा आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक अडथळा फळ देण्यासाठी आलेला आहे.
स्वामी समर्थ त्यांना योग्य मार्ग दाखवतात, ज्यामुळे प्रत्येक पाऊल सुरक्षित आहे. तुझ्या मेहनतीचा योग्य वेळी फळ मिळाले आहे, म्हणून प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने पोहोचला आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू प्रेम ठेवतो, मी प्रत्येक अडचणीच्या मागे उभा राहतो. घरातील संवाद हलके आणि आनंदी आहेत, जणू प्रत्येक शब्दात आशा आणि सुरक्षितता भरलेली आहे. मुलांच्या प्रत्येक पावलाला आत्मविश्वास आहे, ज्यामुळे कोणतीही भीती टिकत नाही. आता तुला जाणवेल की जीवनातील प्रत्येक क्षण विश्वास आणि समाधानाने भरले आहे. तुझ्या घरातील प्रत्येक रात्री शांततेने भरलेली आहे, जणू दिवसाची दिशा चिंता मागे पडली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मार्गदर्शनामुळे मुलं प्रत्येक अडथळा पार करतील आणि प्रत्येक पाऊल योग्य हाताने उचलला जाईल. आज तुझ्या मनात एक श्रद्धा आणि आत्मविश्वास, भीती किंवा काळजी नाही. मुलांच्या प्रत्येक निर्णयामध्ये शहाणपणा आणि स्थिरता दिसेल. जिथे तू पूर्वी समग्र होता, तिथे आता स्पष्टता आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक क्षण त्यांना योग्य दिशा देतोय आणि आयुष्य उजळवतोय. स्वामी म्हणतात, प्रत्येक मुलाच्या पाठीशी मी उभा आहे. जिथे संकट निर्माण होऊ शकते, तिथे आता माझा हात त्यांच्या पाठीशी आहे. आता तुला समजेल की प्रत्येक अडचण त्यांना शिकवण्यासाठी आलेली आहे, ते नुकसान करण्यासाठी नाही. तुझ्या घरातले प्रत्येक क्षण प्रेमाने सुरक्षिततेने भरलेले आहे, जणू प्रत्येक कोपऱ्यात आशेचा प्रकाश आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर गुप्त शक्ती आहे, त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते. स्वामी म्हणतात, जेव्हा तू विश्वास ठेवतो, मी प्रत्येक अडचणीच्या मागे हात धरतो. आज तुला जाणवेल की अडथळे फक्त त्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी आले, ते नुकसान करण्यासाठी नाही. तुझ्या घरातील प्रत्येक क्षण सुख आणि स्थिरतेने भरलेले आहे, जणू तुझा जुना त्रास मागे पडला आहे. मुलांच्या स्वप्नांमध्ये नवी दिशा आहे, तिचा अनुभव त्यांना संपूर्ण आयुष्यात मार्गदर्शन करतो. आता तुला समजेल की प्रत्येक रात्रीचा तणाव हलका झाला आहे आणि मनात शांततेची लहर पसरली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडथळा फक्त शिकवण्याची देण्यासाठी नाही, तर त्यांना ढकलत नाही. प्रत्येक प्रयत्नांना योग्य वेळेवर फळ मिळालेलं आहे, जणू प्रत्येक मेहनत योग्य दिशा मिळाली आहे. आज तुझ्या घरातील संवाद उत्साही आणि आनंदाने भरलेला आहे, जणू प्रत्येक शब्दात प्रेम आणि संरक्षण आहे. मुलांच्या प्रत्येक पावलावर विश्वासाची छाया आहे, त्यामुळे तुला आता घाबरण्याची गरज नाही. आज तुला जाणवेल की जीवनातील प्रत्येक क्षण विश्वास आणि समाधानाने उजळलेला आहे. तुझ्या घरातील प्रत्येक रात्री शांततेने भरलेली आहे, जणू दिवसाची चिंता मागे पडली आहे. क्षणाच्या ओघात तुला जाणवेल की प्रत्येक अनुभवाचा अर्थ लपलेला होता, जणू वेळ स्वतःचा मार्ग दाखवत आहे. तुझ्या आता घरात साठवलेल्या भावना एक नवा आकार मिळेल, जिथे आनंद आणि शांतता एकत्र चालतात, परस्परांना अवलंबून नाही. मुलांच्या डोळ्यात तू पाहशील एक वेगळा आत्मविश्वास चमकताना, जो कुठल्याही शब्दांशिवाय मनाला उगवतो. जी भीती तुला आता सतावत होती, ती आता हलक्या समाधानाने भरले, जणू अनुभव शिकवण देत आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून सकारात्मक प्रकाश आता रुजेल. तुझी पूर्व चिंता होती, तिथे आता आशेची फुलं उगवत आहेत. तुला आता समजेल की प्रत्येक अडथळा फक्त मार्गदर्शनासाठी असतो, तो थांबवण्याचा नाही आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्फुरण आणि उत्साह जाणीव हळूहळू जागृत होईल, तिथे आधी फक्त गोंधळ होता. मुलांच्या हसण्यात तुला सुरक्षिततेची अनुभूती मिळेल, जणू त्यांच्यावर फक्त प्रेम नाही तर संरक्षणही पसरलेलं आहे. मनाच्या गोंधळात तोड देताना तू फक्त अधिक स्थिर राहशील, तसे नदीचा प्रवाह शांतपणे सहजपणे ओलांडता येतो. अचानक घडणाऱ्या घटनांमध्ये तू धैर्यवान पाहशील, कारण आतातलं तुझं संतुलन तुझा आधार बनेल. अंतरंगात एक हलकी ऊर्जा प्रत्येक श्वासात भर राहील, जी आता ताण कमी करेल आणि उत्साह वाढवेल. आयुष्यातल्या छोट्या यशाचा अर्थ तुला उमगेल, जणू जीवनाने मोठं गिफ्ट दिलं आहे. तुझ्या विचारांमध्ये आता सकारात्मक गती निर्माण होईल आणि मागच्या चुका फक्त अनुभव म्हणून राहतील. घरातील शांततेला स्पर्श करणारे एक नवीन लय निर्माण होईल, जिथे जुने वाद मिटतील आणि नवीन उत्साह वाढेल. तुला आता जाणवेल की धैर्य आणि संयम फक्त गुण नाही, ते जीवनाचा आधार आहे. प्रत्येक क्षणी प्रत्येक निर्णय आता स्पष्टता दिसेल. जिथे आधी अनिश्चितता होती, तिथे आता आत्मविश्वास बसलेला असेल. आयुष्यात प्रवाह तू वेगाने नाही तर समजूतदारपणाने चालायला शिकशील. जिथे गती नाही, तिथे स्थिरता मिळेल. अंतर्मनातील शांती तुला झोपेतही सोबत राहील, कारण त्या शांततेत सर्व समस्या हलक्या होतील. तुला कळेल की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. जिथे आधी काळजी होती, तिथे आता आनंदाचा आस्वाद आहे. भविष्यातील अडचणी तुला थकवणार नाही, ते तुला मजबूत बनवतील आणि नवीन शिकवण देतील. मनाची पडपड एक हलकी होत असताना तुझ्या श्वासात स्थिरता येईल, जणू प्रत्येक श्वास जीवनात एक नवीन अर्थ देतोय. तुला उमगेल की प्रत्येक गोष्टी स्वीकारल्यावर मन हलकं होतं आणि समजूतपणा वाढतो. तुझ्या घरातील साठलेल्या ऊर्जा आता आनंदात रूपांतरित होतील. जणू पृथ्वी आता पूर्वी ताण होता, तिथे आता साहसाची जाणीव राहील.
मुलांच्या पावलांचा आवाज तुला उत्साह देईल, जणू प्रत्येक पाऊल स्वतःचा आत्मविश्वास पसरवत आहे. आतल्या अंतरंगात एक नवा सूर गुंजत राहील, जो तुझ्या जीवनात गती वाढवेल आणि प्रत्येक क्षणाची किंमत दाखवेल. तुला जाणवेल की आता प्रत्येक निर्णय अवघड वाटत नाही, ते सहजतेने बदलला जात आहे. नंतर मनाची स्थिरता तुझ्या बोलण्यात, वागण्यात आणि मनात पूर्णपणे प्रतिबिंबित होईल. आणि हळूहळू तुला कळेल की या प्रवासाचा सारांश फक्त शिकवण नाही आहे, तर प्रेमाने भरलेले एक आधार आहे. जेव्हा तू रात्री झोपता, मी त्याच्या प्रत्येक पावलापुढे प्रकाश टाकत असतो, ज्यामुळे अंधार त्यांना घेऊ शकत नाही. तुझ्या प्रत्येक विचाराच्या आधी मी पुढे पाऊल टाकतोय. तुझ्या मुलांच्या जीवनात सुरक्षेची साखळी तयार होते. आज तू पाहशील की जे संकट वाढत होते ते आधीच त्या मार्ग बदलते. तुझ्या घरातील प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावर मी नजर ठेवतोय, कारण मी त्यांचे दुःख कुठलेही पोचू शकत नाही. तुझ्या मनात असलेली काळजी ती आता मी हलकी करत आहे, जणू त्यावर कोमल पावसाची सरी पडत आहे. जेव्हा तू घाबरतो तेव्हा मी शांतपणे तुझ्या मुलांच्या बाजूने उभा राहतो आणि संकट थांबवत राहतो. तुझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक धक्क्यावर मी आधारही आता तयार असतोय, म्हणून आता तुला काही त्रास जाणवत नाही. तुझ्या मुलांच्या खेळात, शाळेत, मित्रमंडळात एक मी अदृश्य रक्षक बनलेला असतो, ज्यामुळे कोणतीही वाईट सवय, वाईट संगत त्यांना स्पर्श करू शकत नाही. तुझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात मी प्रेमाची आणि सुरक्षेची जाणीव पसरवतोय, जणू हवेशीर थंडगार पाऊस मनाला शांत करत आहे. तुझ्या मुलांच्या स्वप्नावर मी छाया पसरवतोय, त्यांना योग्य दिशा दाखवतोय, ज्यामुळे ते चुकीच्या निर्णयाकडे वळत नाही. तुझ्या घरातील प्रत्येक वाद, ताण, भीती मी तुझ्या शक्तीने दूर करतोय, जणू अदृश्य हाताने तुझ्या आता प्रत्येक अडथळा हलका करतोय. आज तू पाहशील की जे त्रास वाटले होते ते आता आधीच दूर झाले आहेत, कारण मी प्रत्येक क्षण जागा होतो आहे. तुझ्या आता मुलांच्या आरोग्यावर मी लक्ष ठेवतोय, त्यांच्या शरीराची ताकद, मानसिक स्थिरता मी संतुलित ठेवतोय. तुझ्या घरातील येणारा प्रत्येक बदल मी नियंत्रित ठेवतो, जणू काळजीसुद्धा माझ्या आधी थांबते. तुझ्या मुलांच्या यशामागे मी दिसत नसतानाही काम करतो, त्यांच्या क्षमता आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी. तुझ्या मनातील प्रत्येक नकारात्मक विचार मी सकारात्मकतेत रूपांतरित करतो, जणू मनाचे वळण मी मार्गदर्शन करत आहे. तुझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी आधीच ओळखतो, ते थांबवतो आणि मुलांपर्यंत पोहोचून देत नाही. तुझ्या घरातील प्रत्येक क्षण मी प्रेम आणि शांतीने भरतो, ज्यामुळे घरात नवा आत्मविश्वास निर्माण होतो. तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश टाकतोय, ज्यामुळे अंधाराने किंवा त्रास त्यांना स्पर्श करू शकत नाही. तुझ्या घरात एक अदृश्य सुरक्षा कवच आहे, जे संकट जाऊ शकत नाही, तिथे भीती टिकत नाही. आज तू पाहशील की तुझ्या आता माझ्या कृपेने प्रत्येक अडचण तुझ्या मुलांवर परिणाम करू शकत नाही. तुझ्या मनातील शांती मिळेल, तुझ्या आत्म्यात एक विश्वास भरलेला राहील, कारण स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांवर कधीच संकट येणार नाही. स्वामी म्हणतात मुलांच्या जीवनावर अडचणीचा परिणाम होणार नाही, ते सदैव सुरक्षित राहतील, कोणतीही भीती त्यांच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. संकटाच्या काळातही त्यांच्या चेहऱ्यावर हसणे कायम राहील, जे तिथे जातील ते प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत राहील. स्वामी समर्थांचे मार्गदर्शन मुलांना प्रत्येक अडथळ्यात बळ देईल, धैर्य आणि आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक निर्णयात उजळणी देतील. संकटे फक्त तात्पुरती शिकवण ठरतील, परंतु त्यांना स्पर्श करू शकणार नाही. मुलांचे मन शांती आणि स्थिरतेने भरलेले राहतील, विश्वास आणि श्रद्धा त्यांची पाऊल नेहमी योग्य दिशेने जातील. प्रत्येक यशामागे स्वामी समर्थांचे आशीर्वाद जरूर राहतील. संपर्क शक्ती आणि संयम मुलांना कोणत्याही कठीण प्रसंगात मदत करतील. प्रत्येक अडथळा त्यांच्या धैर्याला अजिंक्य बनवेल. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या भोवती सदैव प्रसाद राहील. मुलांवर कुठलेही नकारात्मक परिणाम करू शकणार नाही. प्रत्येक दिवस त्यांना नवीन आशा आणि आनंद देईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर स्पष्ट दिसतील. संकटे फक्त अनुभवाचे माध्यम असतील, त्यांना कधीही ढकलू शकणार नाही. मुलांचे जीवन आनंद, प्रेम आणि सुरक्षिततेने उजळले राहतील. विश्वासाने प्रत्येक अडथळा सहज पार करता येईल. हे नेहमी समाधानी, स्थिर आणि सुरक्षित राहतील. ते कुठल्याही परिस्थिती अडचणीने सामोरे जाण्यास तयार राहतील. मुलांवर कधी भीती आणि सुरक्षितता वर्चस्व मिळू शकणार नाही. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक निर्णयास योग्य दिशा देतील. अडथळे त्यांच्या विकासासाठी फक्त शिकवण ठरतील. मुलांच्या जीवनात प्रेम आणि विश्वास, सुरक्षितता कायम राहील. धैर्य आणि संयम प्रत्येक कठीण प्रसंग पार करण्यास मदत करतील. संकटे फक्त तात्पुरती असून त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकणार नाही. सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्रत्येक पावलावर सोबत राहील. प्रत्येक अनुभव त्यांना अधिक सजग आणि सहानुभूती बनवेल. सर्व भय आणि चिंता त्यांच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. मुलांवर सतत आशीर्वाद फेकत राहतात. जीवनात ते उज्ज्वल निर्माण करतील. आता तुमचा संकल्प आणि मेहनत त्यांना कोणत्याही परिस्थिती यशस्वी बनवतात. शांतता मन प्रत्येक निर्णय योग्य मार्गावर नेईल. आनंद आणि समाधान
त्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण करेल. सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात कायम राहील. विश्वास आणि श्रद्धा प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास बळ देतात. प्रत्येक पावलावर प्रेम आणि सुरक्षितता त्यांच्या सोबत राहील. संकटे कधीही त्यांच्या उज्ज्वल भविष्यात अडथळा बनणार नाही. सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह जीवनभर मार्गदर्शन करतील. मुलांचे हस्ते आणि समाधान कायम टिकेल. संकल्पशक्ती त्यांना प्रत्येक अडथळा पार करण्यास सक्षम बनवेल. सर्व अनुभव जीवनात न्याय आणि शहाणपण देतील. धैर्य, मेहनत आणि समर्पण त्यांना प्रत्येक अडथळा सहज पार करेल. आशा आणि उत्साह प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा देतील. संकटे फक्त शिकण्याचे माध्यम ठरतील, परंतु त्यांना कधीही ढकलणार नाही. मुलांचे भविष्य आत्मविश्वास उजळून निघेल. प्रत्येक यश त्यांच्या श्रद्धा आणि प्रयत्नामुळे साध्य होतील. सकारात्मक ऊर्जा त्यांच्या भोवती सदैव प्रसिद्ध होईल. संकल्प आणि सातत्य दीर्घकाळ टिकणारे परिणाम घडवतील. सर्व संकटावर मात करण्याची क्षमता त्यांच्या जन्मात जात आहे. विश्वासाने अज्ञात मार्गही सुकर होतो. प्रत्येक अनुभव त्यांना धैर्यवान सजग बनवतो. सर्व भय आणि चिंता त्यांना स्पर्श करू शकत नाही. प्रत्येक दिवशी नवीन संधी त्यांना आत्मसात करण्याची मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या यशाची मार्गदर्शन करतोय. धैर्य आणि संयम प्रत्येक कठीण प्रसंग सहज पार करतात. ते त्यांच्या आत्मविश्वासाला अजिंक्य बनवतात. मुलांच्या जीवनात प्रेम आणि सुखद कायम टिकते. प्रत्येक निर्णय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य ठरतोय. सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात दीर्घकाळ टिकतात. स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्रत्येक क्षण त्यांच्या सोबत राहतात. संकटे फक्त अनुभवाचे साधन असतात. उत्साह आणि प्रयत्न त्यांच्या जीवनात नवीन रंग भरतात. संकल्प आणि मेहनत दीर्घकाळ टिकणारे यश निर्माण करतात. विश्वास आणि प्रेम संकटामध्ये यांना आधार देतात. सर्व अनुभव त्यांना शिकवण आणि मार्गदर्शन देतात. धैर्य, संयम आणि समर्पण त्यांना जीवनात समाधान निर्माण करतात. प्रत्येक यश आणि आत्मविश्वासाने भरलेलं असते. संकटामध्ये आशेचा प्रकाश कायम राहतो. सकारात्मक ऊर्जा जीवनभर मार्गदर्शन करते. मुलांच्या जीवनात स्थिरता, प्रेम आणि आनंद कायम राहतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद मुलांवर सदैव राहील. संकट कधीही त्यांच्या जीवनात प्रवेश करू शकणार नाहीत. प्रत्येक पावलावर प्रेम, सुरक्षा आणि आनंद मिळेल. विश्वास आणि धैर्य त्यांना प्रत्येक अडचण पार करण्यास बळ देतील. मुलांचे भविष्य उज्ज्वल, सुरक्षित आणि समाधानाने भरलेले असेल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.